सगळ्यात महत्वाचं की चाळीसगाव तालुक्यातील टाकळी प्रदे या ठिकाणी दिनांक 14 एप्रिल रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती अभिवादनपर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्या गावामध्ये काही जातीवादी वृत्तीच्या लोकांनी हेतुपुरस्सरपणे संध्याकाळची वीज घालवली आणि त्या अंधाराचा फायदा घेत तिथे त्या ठिकाणी दगडफेक केली. त्यासोबतच तरुणांनी ज्यावेळी जाब विचारण्याचा प्रयत्न केला की बाबा तुम्ही असं का करताय, तर त्यावेळी त्यांच्याशी अर्वाच्य भाषेमध्ये जातीवाचक शिवीगाळ करत त्यासोबतच बाबासाहेबांविषयी अपशब्द वापरत या लोकांनी तिथलं वातावरण कलुषित केलं. याच घटनेला धरून टाकळीमधील ग्रामस्थ जे आंबेडकरी समाज बांधव आहेत त्यांनी त्या ठिकाणी रस्त्यावर उतरले होते आणि त्यांनी त्या ठिकाणी आपला निषेध व्यक्त केला होता. हा निषेध व्यक्त करत असताना त्या ठिकाणी पोलीस केस व्हावी अशा पद्धतीची भूमिका होती आणि या सगळ्या प्रकरणांमध्ये सामाजिक सलोखा कायम राहावा, समाज बांधवांना न्याय मिळावा या संदर्भामध्ये चाळीसगाव तालुकाध्यक्ष संदीप अण्णा कांबळे असतील, त्यासोबतच चेतन दादा असतील, हंसराज दादा श्रावण पगारे असतील, चेतन पवार असतील, अशी अनेक मंडळी जी चाळीसगाव तालुक्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचं काम करते आणि पदाधिकारी आहेत यांनी त्या ठिकाणी सलोख्याची भूमिका घेतली. पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद नोंदवण्याची प्रक्रिया त्या संदर्भामध्ये ते सातत्याने अग्रेसिव्ह होते आणि याच विषयाला धरून काल दुपारी ज्यावेळी पोलीस स्टेशनमध्ये मेहुणबारे पोलीस स्टेशनमध्ये याविषयी तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया चालली होती, तर त्यावेळी चाळीसगावचे विधानसभेचे आमदार, भारतीय जनता पार्टीचे आमदार असलेले मंगेश रमेश चव्हाण हे त्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी त्या ठिकाणी चाळीसगाव तालुक्याचे वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष संदीप अण्णा कांबळे असतील आणि त्यासोबत इतर जी 4 मंडळींची नाव मी तुम्हाला सातत्याने सांगते आहे, यांच्याशी अतिशय अर्वाच्य आणि उर्मट भाषेत संवाद केला. त्यांनी अक्षरशः संदीप अण्णा कांबळे आणि त्यांच्या सोबतीला म्हटलं, स्पेसिफिकली त्यांनी संदीप विषयी ज्या पद्धतीने वाक्य वापरलं की तूच ना तो संदीप कांबळे, मी तुझा कार्यक्रम लावतो. तर हे त्या ठिकाणी बोलत असताना जिल्ह्याचे जिल्हा निरीक्षक SP त्या ठिकाणी होते, ॲडिशनल SP त्या ठिकाणी होते, त्या ठिकाणी जे चार्जेबल ऑफिस आहेत मेहुणबारे पोलीस स्टेशनचे तर ते देखील होते. पण कुठल्याही प्रकारे पोलिसांनी याविषयी ॲक्शन घेतली नाही आणि काही केलं नाही. टाकळी प्रकरणातली फिर्याद कार्यकर्त्यांनी दाखल करून घेतली. मंगेश चव्हाण एका विशिष्ट गटाची बाजू घ्यायसाठी नेहमीप्रमाणे भारतीय जनता पार्टीचा जो काही जातीवादी अजेंडा आहे तो पूर्ण करण्यासाठी आलेले होते, पण वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी त्यांचं काही ऐकलं नाही आणि त्यांनी ज्या पद्धतीने वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना धमके देण्याची भाषा वापरलेली आहे, तर ही भाषा वंचित बहुजन आघाडी कदापि खपवून घेणार नाही. वंचित बहुजन आघाडी कार्यकर्त्यांसोबत तितक्याच ताकदीने उभी राहते आणि म्हणून आज मंगेश चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल होण्यासाठी ज्या पद्धतीने त्यांनी भाषा वापरलेली आहे, फिर्याद दाखल करण्यासाठी आज आम्ही चाळीसगावमध्ये ॲडिशनल SP यांच्या कार्यालयासमोर आहोत. या संदर्भामधल्या कायदेशीर मागण्या आम्ही मांडलेल्या आहेत. आमचं म्हणणं याविषयी प्रोसेस चालू आहे आणि जोपर्यंत त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आमच्या आंदोलनाचे पवित्रे कायम राहतील. काही तुम्ही गुन्हा दाखल करण्यासोबत एक मागणी अशी केली की या 4 कार्यकर्त्यांना पोलीस संरक्षणही देण्यात यावं, काय बोलणं झालं? नक्कीच ॲडिशनल SP आदरणीय कविता नेरकर मॅडम असतील, त्यासोबतच ठाकूर भाट सर असतील, यांच्यासोबत संवाद चाललेला आहे आंदोलक आल्यापासून आणि आत्ताच्या क्षणाला लोकप्रतिनिधींवर तातडीने गुन्हे दाखल करण्याविषयी आम्ही वरिष्ठांचं मार्गदर्शन घेतो आणि ही प्रोसेस करतो असं त्यांचं आता एका बाजूने उत्तर आहे. पण या संदर्भामध्ये मी त्यांना स्पष्टपणे सांगितलेलं आहे की तुम्ही वाटल्यास तुम्ही 38 तास घ्या, 40 तास घ्या किंवा 72 तास घ्या, तुम्ही 2-3 दिवस काही घेऊ शकता, पण हे सगळं करत असताना आमच्या कार्यकर्त्यांच्या जीवाला मात्र धोके आहेत. कारण एकूणच चाळीसगाव मधलं जे काही राजकीय वातावरण आहे, भारतीय जनता पार्टीच्या पुढाऱ्यांचा जो काही उद्दामपणा आहे तो उद्दामपणा मात्र आमच्या कार्यकर्त्यांच्या जीवाशी खेळणारा असू शकतो. तर त्यामुळे आमच्या या 4 पदाधिकाऱ्यांना पोलीस प्रोटेक्शन मिळावं आणि या संदर्भातला अर्ज आम्ही त्यांच्याकडे देतोय. त्यांनी म्हटलंय आम्ही SPंशी संध्याकाळपर्यंत बोलून या 4 पदाधिकाऱ्यांना आम्ही पुढच्या जोपर्यंत आमदार मंगेश चव्हाण यांच्या विरोधात तक्रार दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना आम्ही पोलीस प्रोटेक्शन पुरवणार आहोत.